नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग सांगणार आहे. तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आपल्याला एक्स्ट्रा. तर ते किती झालं 14 इंच. तर चेस्ट आहे आपले 38, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, ते झालं 11.5. आता बघा समोरचा गळा आहे 5.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन झालं 6 इंच. बाहीची लांबी आहे इथे 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि पाठीमागचा गळा आहे 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 झाला. आता बघा इथे मी पेपर कट करून घेतलेला आहे. तर बघा आपलं पेपर कट करत असताना इथे मी उंची ब्लाऊजची घेतलेली आहे 14 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 9.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे बघा आता हे 11.5 इंच घेतलेला आहे पेपर. 11.5 इंच रुंदी आणि उंची घेतलेली आहे 14 इंच. अशा प्रकारे बॉक्स तयार करून मी हा पेपर इथे कट केलेला आहे. बघू शकता 14 इंच उंची. तर आता आपल्याला सुरुवातीला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर इथे मी 38 साईजसाठी शोल्डरचं माप घेणार आहे. 5.5 इंचावरती एक टिक करायची आहे. बघा 5.5ला इथे मी एक टिक करून घेणार आहे. आता जिथे आपण टिक केली आहे 5.5ला तिथूनच आपल्याला टेप ठेवून आता मुंडा घ्यायचा आहे 6 इंचाचा. तर 6 इंचला मी इथे एक टिक करून घेणार आहे. अजून एक टिक करणार आहे जेणेकरून आपली रेषा ही सरळ येईल. आता हे बघा हे मी स्केलने जोडून घेणार आहे. नेहमी स्केलचा वापर करायचा. तर बघा हा बॉक्स मी इथे तयार करून घेते. तर आता आपण जी 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतली होती ना तिथे मी टिक करून घेणार आहे कारण ते आपलं एक्स्ट्राच आहे. हे समजण्यासाठी आपल्याला आता एक्स्ट्राचं हे रेषा मारून घ्यायची आहे. जे रेषेच्या पलीकडचं आहे ते आपलं एक्स्ट्राच आहे 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघा इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा 1.5 इंच पाठीमागचा मुंडा हा नेहमी 1.5 इंच असतो. तर म्हणून मी इथे 1.5 इंचाला एक टिक करून घेते. आता बघा जो मुंडा आपण 6 इंच घेतला होता ना त्याचा आपल्याला अर्ध करायचं आहे म्हणजे निम्म करायचं आहे. ते किती झालं ते 6चं 3 झालं. आणि जरी 5.5 असलं किंवा 5.6 असलं तर डायरेक्टली आपल्याला टेप दुमडायचा आहे. तिथे सेंटरवरती टिक करून घ्यायचे. आता ते बघा हलक्या हाताने डॉटमध्ये मी मुंड्याचा आकार देऊन घेते. तर बघा परफेक्ट असा आपला मुंड्याचा आकार इथे आलेला आहे. इकडच्या साईडने थोडं खालच्या साईडने घेत आलात तरी चालतं शिलाई मार्जिनच्या तिकडून. तर हे बघा अशा प्रकारे मी इथे थोडंसं डार्क केलेलं आहे. बघू शकता. तुम्ही स्केलचा सुद्धा वापर करू शकता कारण हा आकार सहसा जमत नाही नवीन शिकणाऱ्यांना. तर बघा इथे गळा घेत आहे मी 1.25 इंच आणि तो आपला शिवला तर तो बरोबर 2.5 इंच होईल शिलाई मार्जिन पकडून. आणि इथे शोल्डर घेणार आहे मी 3 इंच. तर बघा पाठीमागचा गळा आपला आहे 9.5 इंच. 9 इंच आहे पण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे म्हणून तो किती आहे 9.5 इंच. खालच्या साईडने सुद्धा चेक करायचं आहे आपल्याला ब्लाऊजच्या मेजरमेंटवरून की खालचं पण वरचं कमी जास्त होऊ शकतं कधी कधी. म्हणून खालच्या साईडने सुद्धा तितकंशी येतं का अर्धा इंच शिलाई सोडून आपलं तर हा बरोबर येते तेवढंच. तर ते चेक करून घ्यायचं आहे. तिथे एक मी टिक करून घेणार आहे. आता खालच्या साईडने तुम्ही गळा तुम्हाला पसरट थोडासा हवा असेल तर तुम्ही खालच्या साईडने 2.5 किंवा 2.25 असं घेऊ शकता. पण वरच्या साईडने सहसा 2.25च घ्यायचा आहे कारण 2.5 किंवा 2.25 वरच्या साईडने घेतला तर आपलं शोल्डर उतरतं बरोबर बसणार नाही. त्याच्यामुळे वरच्या साईडने आपल्याला गळा सहसा 2.25च घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो गळ्याची रुंदी. तर इथे बघा मी कट करून घेणार आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बघा पाठीमागचा गळा मी इथे चौकोनी ठेवलेला आहे. तर सध्या मी कट केलेलं नाही आहे. मला अस्तरवरती तो डायरेक्टली कट करायचा आहे. फक्त दाखवण्यासाठी मी इथे काढून घेतलेला आहे. तर बघा आता
आपल्याला समोरच्या भागाची, आता पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. तर बघा, हा पाठीमागचा जो भाग आपण कट केलेला आहे ना, जसाच तसा दुसऱ्या पेपरवरती ठेवायचा आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की पाठीमागचा जो आपण भाग घेतलेला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दुसरा पेपर हा थोडासा मोठा घ्यायचा आहे. थोडा म्हणजे जास्तच. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. समोरच्या भागासाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं. तर बघा, मी इथे थोडासा मोठा पेपर घेतलेला आहे. रुंदीला सुद्धा मोठाच घ्यायचा आहे आपल्याला, कारण समोरच्या भागामध्ये ॲड करायचे असतात आपल्याला मार्जिन. तर बघा, जशाच तसा आपला पाठीमागचा भाग हा दुसऱ्या पेपरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने लक्षात ठेवायचं आहे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे खालच्या साईडने. तर बघा, खालच्या साईडने मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे अर्धा इंच आणि साईडने सुद्धा आपला एक्स्ट्रा पेपर आहे. तर पहिले जशाच तसं काढून घेत आहे मी. गळ्याच्या ठिकाणी एक टिक करून घेतलेले आहे आणि बाकीचं जशाच तसं काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि जिथे आपण मुंड्याचा आकार दिलेत ना, तिथे पॉईंटला मी 3 टिका करून घेतलेला आहे. आता बघा, समोरचा मुंडा हा नेहमी अर्धा इंचाने कमी असतो किंवा 1 इंचाचा असतो, म्हणून मी अर्धा इंच इथे कमी घेत आहे आणि त्याला व्यवस्थित आकार देत आहे. ते बघा, ते आपला मुंडा नाही, तो पाठीमागचा आहे, त्याला फुल्ली मारून घेतली जेणेकरून आपल्या लक्षात येईल. आता बघा, इथे समोरच्या गळ्याची उंची आहे 6 इंच आणि वरच्या साईडने मी गळा 2.25 टाकलेला आहे आणि समोरच्या खालच्या साईडने 2.5 इंच टाकलेला आहे, कारण खालच्या साईडने थोडासा पसरट हवा होता आणि इथं 1 इंच वरती एक टिक करून या गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर आता बघा, आपल्याला प्रिन्सेस कटसाठी बघा आडवा पॉईंट टाकायचा आहे 3.5 इंच. जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसा टेप पकडायचा आहे आणि 3.5 इंचला एक टिक करून घ्यायची आहे. आता जिथं आपण 3.5ला केली तिथंच आपल्याला उभा टेप पकडायचा आहे आणि 4.5ला एक उभा पॉईंट हा 4.5ला एक टिक करून घ्यायची आहे. ठीक आहे. 4.5 किंवा 4 सुद्धा घेऊ शकता तुम्ही. त्या हाईटवर अवलंबून असतं किंवा वरच्या साईडने सुद्धा आपण पॉईंट देऊ शकतो. आता बघा, इथून वरच्या साईडने सुद्धा चेक करते मी 3.5 आहे का ते तिरकस व्हायला नको त्याच्यासाठी. आता बघा, ही मी स्केलने व्यवस्थित करून घेते, रेष ओढून घेते. आता आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे 2 इंचाचा. 2 इंचाचा मध्ये गॅप ठेवायचा आहे आणि 2 इंचाचा ठेवल्यानंतर 1 इंच आपल्याला असं वरती सरळ रेष ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला प्रिन्सेसचा आकार हा व्यवस्थित येईल आणि पफ सुद्धा व्यवस्थित छान येईल त्याच्यासाठी. आता हे बघा, ह्या रेषेपासून ना या रेषेपासून आपल्याला मुंड्यापर्यंत असा जोडत घ्यायचा आहे, व्यवस्थित जोडत डॉट मध्ये जोडलेला आहे मी. आणि आता आपण जो टक्स टाकला 2 इंचापासून जी रेषा दिली का तिथून आता आपल्याला प्रिन्सेसचा हा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही जसं दाखवलं तसं. तर बघा, असा काहीतरी आपला प्रिन्सेसचा आकार इथे आलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता ना जे टक्स आपलं शिलाईमध्ये जाणार आहे ना, तो 2 इंच खालच्या साईडने आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि जे मुंड्याला आपण जोडली ना रेषा, तिथं पण आपल्याला शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा जाणार आहे, म्हणजे जोडण्यासाठी अर्धा इंच. तर इथे आपण 1 इंच वाढून घेऊया आणि आता हा पॉईंट आणि खालचं जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना, ते आपण जोडून घेऊया. ठीक आहे. ते कशासाठी घेतलं, कारण आपण टक्समध्ये जाणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा, इथे अर्धा इंचला मी एक टिक करून घेत आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा अर्धा इंचला एक टिक करून घेत आहे. दोन्ही साईडने अर्धा इंचला टिक करून घ्यायचे आहे. आणि बघा, आता हा पॉईंट आणि तो अर्धा इंचचा पॉईंट स्केलने असा तिरकस जोडायचा आहे, जसं मी दाखवले तसं जोडायचं आहे. आता समजला अर्धा इंच एक्स्ट्रा कशासाठी पाहिजे होता आपल्याला. हे बघा, हा अर्धा पॉईंट आणि हा अर्धा पॉईंट आपल्याला तिरकस करून घ्यायचा आहे, कारण ते टक्स आपण ते शिवल्यानंतर ना व्यवस्थित होईल, तिरकस होणार नाही, याच्यासाठी आपल्याला ते घ्यावं लागतं. तर बघा, अशा प्रकारे मी इथे कट करून घेत आहे. तो बघा, पाठीमागचा मुंडा आपल्याला घ्यायचा नाहीये, व्यवस्थित समोरच्या मुंड्यापासून कट करत करत घ्यायचा आहे. आता बघा, समोरचा गळा सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा, इथे मी गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित कट करून घेत आहे. आता आपल्याला हे इथून कट करायचं आहे, जिथे आपण तिरकस रेषा मारल्या होत्या तिथून इथपर्यंत कट करायचं आहे.
आता बघा, जसं आपण आकार दिले तसं आपल्याला कट करायचं आहे. तो टक्स आपल्याला घ्यायचा नाहीये. इकडून सुद्धा व्यवस्थित लक्ष करून हा इकडचा साईड, ह्या साईडने सुद्धा आपल्याला कट करायचा. आता बघा, इथे थोडासा शेप मी व्यवस्थित करून घेणार आहे. हा थोडासा पॉइंट आलेला आहे, त्याचा आकार मी व्यवस्थित करून घेत आहे, जेणेकरून आपला आकार हा व्यवस्थित दिसेल. तर बघा, व्यवस्थित झालेला, आता परफेक्ट असा तयार झालेला आहे. तुम्ही कट करून घेऊ शकता. आता बघा, हे मी थोडंसं हा टक्स मी काढून टाकते. बघा, तर परफेक्ट असा आपले पॅटर्न इथे तयार झालेले आहेत. आता याच्यावरूनच आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर बघा, आता हेच मी अस्तरवरती कट करणार आहे. आता याच्यामध्ये मला मी काही वाढवणार नाही. तर इथे बघा, मी जसं तसं काढून घेणार आहे. अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे याची. इथे फक्त मी लूक हुक पट्टी साठीच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे, फक्त समोरच्या भागासाठी. समोरच्या साईडकडून बघू शकता तुम्ही, थोडंसं मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे समोरच्या भागासाठी. आणि हे मी कट करून घेणार आहे. बाकी कुठेही काही वाढवायची गरज नाही, कारण मी एक्स्ट्राचं सोडलेलं आहे पेपर कटिंग करता वेळेस. साईड पार्टसुद्धा आपल्याला इथे सुद्धा काही वाढवायची गरज नाही आहे. मी इथे थोडंसं वाढवल्यासारखं केलं होतं, पण घेतलेलं नाही, मी वाढवलेलं नाही आहे, माझ्या लक्षात नव्हतं, म्हणून मी शिलाई मार्जिन ॲड केलं होतं, पण ते मी घेतलेलं नाही आहे, कारण आपण पॅटर्न कट करतानाच एक्स्ट्राचं टाकलं होतं साईडने माप. तर बघा, इथे मी बाही कट करून घेणार आहे. आणि मी बाहीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल, नक्कीच जाऊन बघू शकता तुम्ही. कटिंगचा व्हिडिओ टाकला आहे. आणि मी आता हे मेन फॅब्रिकवरती कट करणार आहे. तर इथे बघा, इथे तर बाही पुरणार नाही, बाहीची लांबी इथे जॉईंट द्यावा लागेल मला. आणि नक्कीच मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा टाकण्याचा प्रयत्न करेल. या ब्लाऊजची रुंदी खूपच कमी होती, त्याच्यामुळे मला थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं. कुठला पार्ट ठेवा काही समजत नव्हतं. ते ॲडजस्ट करत मी डिझाईन कुठे येईल या आकाराने मी ठेवत कट केलेला आहे. तर स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकेन. तर बघा, अर्ध्या साईडला इथे डिझाईन होती आणि अर्ध्या साईडला नव्हती, तर कुठे काय कसं कट करायचं ते समजत नव्हतं. तुम्ही सुद्धा अगोदर चेक करा, आपले कुठं पार्ट बसतील तेव्हाच कट करायला घ्या. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. तर फायनली हा पार्ट इथे बसला होता, तो मी कट करून घेते. थँक्यू.